आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, उद्यावर मतदान आलेलं असताना अशा प्रकारे शिवसेना आणि भाजपमध्ये राड होतो काय आणि त्यानंतर शिवसेनेच्या दोन उमेदवारांना ताब्यात घेतलं जातंय काय आणि नंतर शिवसेनेनंच पोलिसांवर आरोप केलेले आहेत की पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे आणि याचा परिणाम निवडणुकीवर सुद्धा दिसू शकतं। हे चित्र खरं तर योग्य नाहीये, युतीसाठी सुद्धा नाहीये आणि तिथे ज्या पद्धतीने जो राडा झालेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्या संदर्भात भाजपनं काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का, प्रतिक्रिया दिली आहे का आणि पोलिसांनी यासमोर काय आपली बाजू मांडलेली आहे? निश्चितच श्वेता, खूप सारे प्रश्न आता विचारण्यात आले आहे। मुळामध्ये युतीसाठी नाही तर एकंदर महाराष्ट्रासाठीच मुळात हे अशा पद्धतीचं राजकारण आणि हे अशा पद्धतीचं चित्र उभं राहणं निश्चितच धोकादायक आहे। निश्चितच एक वाईट वळणावर या गोष्टी येऊन ठेपतायत। राजकारणाच्या दृष्टीने ही सुद्धा गोष्ट खूप वाईट आहे। मुद्दा जर आपण पाहिला तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये ज्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये हा प्रकार घडलाय, आर्या नाटेकर यांचे पती जे भाजपचे आहेत आणि भाजपच्या उमेदवाराकडनं एकंदर पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेनेकडनं करण्यात आला। या सगळ्या प्रकरणामध्ये हातापाई झाली, मारहाण झाली, 5 जण गंभीर जखमी देखील झाले आणि शिवसेनेच्या आमदारांकडनं, संजय मोरेंकडनं हा आरोप करण्यात आला की कुठेतरी पोलिसांवरती दबाव आहे। अर्थात हा अंगुली निर्देश भाजपकडे होता, स्थानिक आमदारांकडे होता। स्थानिक आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुद्धा हा सगळा आगळीक निर्देश होता। ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये, विशेषत्वानं या मागच्या काही 2 ते 3 दिवसांमध्ये एकंदर घडतायत। नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे असेल, ठाण्याचा एक जर अपवाद सोडला तर या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी आता हिंसाचाराच्या एका मार्गावरती या सगळ्या गोष्टी घडतायत। आपण ज्या पद्धतीनं पाहिलं की शिवसेनेकडनं पोलिसांवर आरोप करण्यात आलेत, पोलिसांच्या कुठेतरी हेतूवर आणि कारवाईवरती शंका उपस्थित केली जाते। ज्या पद्धतीनं आरोपींना किंवा जे जखमी आहेत किंवा ज्यांची तब्येत बरोबर नाही अशा व्यक्तींना सुद्धा पोलिसांकडून अटक करण्यात आली। त्यामुळे खरं तर आश्चर्य व्यक्त केले जाते की पोलिसांची इतकी कार्यतत्परता नेमकी का यावेळेला दाखवण्यात आली। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता भाजपकडनं अधिकृत प्रतिक्रिया अद्याप तरी आलेली नसली तरी सुद्धा भाजपला या निमित्तानं सवाल उपस्थित केले जातील। भाजपला सवाल विचारले जातील की तुमच्या उमेदवाराकडनं पैसे वाटप होत होतं का आणि जर तसं काही होत असेल तर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी नेमकी कोणाची। दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टींकडे पाहता आता काही तासांवर येऊन ठेवलेल्या मतदानावरती सुद्धा या सगळ्या गोष्टींचा निश्चितच परिणाम होऊ शकतो। त्यामुळे या घटनेनंतर आता नेमकं कल्याण डोंबिवलीचं राजकारण कुठल्या वळणावर येऊन ठेपतंय पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप संघर्ष यापूर्वी सुद्धा राहिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती येते। उद्याच्या मतदानावर याचा परिणाम झाला तर हे खरं तर त्यांना महागात पडू शकतं। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी, पण या पुढच्या बातमीसाठी सुद्धा तुम्ही असेच आमच्यासोबत राहा। वळूया पुढच्या बातमीकडे। बिनविरोध नगरसेवक निवड प्रकरणामध्ये दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। अविनाश जाधव यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। बिनविरोध निवडणूक झालेल्या नगरसेवकांच्या विरोधामध्ये अविनाश जाधव यांनी याचिका दाखल करत तातडीची सुनावणी घेण्याची मागणी सुद्धा केली होती आणि त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आज जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्या संदर्भात अविनाश जाधव यांनी जी याचिका केलेली आहे त्या संदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे। खरं तर सर्वांचंच याकडे लक्ष लागलेलं आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे अविनाश जाधव यांच्याकडून, त्यांच्या वकिलांकडून कोर्टामध्ये मांडले जाऊ शकतात? श्वेता, खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यामध्ये उमेदवारी अर्ज जी छाननी होती ती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर 67 ठिकाणी उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। त्यात 45 उमेदवार हे भाजप आणि शिवसेनेचे निवडून आले। अशा पद्धतीचा एक आकडा समोर आला होता। त्यामुळे या सगळ्या बिनविरोध निवडींवरती आता विरोधकांकडून आक्षेप घेतला जातोय आणि याच अनुषंगानं मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून बिनविरोध निवडींवरती आक्षेप नोंदवला आणि कशा प्रकारे या बिनविरोध निवडी अवैध आहेत किंवा या सगळ्या प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हाताळल्या जात आहेत या संदर्भातला आरोप केला आहे। आज या संदर्भातली याचिका जी आहे ती कोर्टात त्याची सुनावणी होणार आहे। मुख्यत्वे अवघ्या काही तासांवर येऊन ठेवलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती या याचिकेवर होत असलेली सुनावणी निश्चितच महत्त्वाची ठरते। कुठेतरी दबाव आणला जातो किंवा प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने डिस्टर्बन्स क्रिएट करणे या सगळ्या गोष्टी हाताशी धरून उमेदवारांना बिनविरोध निवडून आणलं जाते या एकंदर आशयाची ही याचिका आहे। त्यामुळे या याचिकेच्या माध्यमातून जर आज कोर्टाने काही महत्त्वाचे निर्देश दिले तर त्याचा निवडणुकीवरती काय परिणाम होतोय आणि ज्या बिनविरोध निवडी
प्रशासनाकडनं आणि एकंदर आयोगाकडनं घोषित करण्यात आल्या होत्या किंवा त्याला अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलं नसेल तरीसुद्धा ज्या अविरोधपणे निवडून आलेल्या जागा आहेत त्यावरती आता कोर्टाकडनं सुनावणीच्या दरम्यान काही निर्णय दिला जातोय का यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयात आणि कोर्टाच्या सुनावणीत काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल. अगदीच आम्ही या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद हो दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.